नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांची चॅनलवर स्वागत आहे। आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक आर्थिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच आर्थिक सकारात्मक बदल घडू शकतात। सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला। गुंतवणुकीत नेहमी विचारले जाणारे प्रश्न म्हणजे मी कुठे गुंतवणूक करावी, मी तोटा कसा टाळू शकतो किंवा बाजाराच्या चंचलतेवर मात कशी करावी। आपली गुंतवणूक योग्य दिशेने जावी यासाठी फक्त योजना तयार करणे हे पुरेसे नाही, ती वेळोवेळी समजून घेऊन पुनर्संतुलन करणे गरजेचे आहे। आज आपण अविनाश परांजपे यांच्या धनवृद्धीसाठी म्युच्युअल फंड या ग्रंथातील तिसऱ्या प्रकरणावर आधारित खात्याचे पुनर्संतुलन या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत। तुमच्या इक्विटी, डेट किंवा इतर गुंतवणूक प्रकारांचा योग्य प्रमाणात विचार करून पोर्टफोलिओचे संतुलन कसे राखावे, जोखीम कशी व्यवस्थापित करावी आणि आर्थिक उद्दिष्टांकडे कशी वाटचाल करावी हे जाणून घेणार आहोत। तर चला, गुंतवणूक कलेतील हा महत्त्वाचा उपाय गुंतवणुकीचे पुनर्संतुलन समजून घेऊया। मित्रांनो, आजच्या व्हिडिओतील महत्त्वाचे मुद्दे कोणते असतील तर तुमची गुंतवणूक सातत्याने तोट्यात जात आहे का, बाजारातील चंचलतेमुळे तुम्ही मानसिक तणावात आहात का, तुमच्या पोर्टफोलिओला योग्य तो समतोल कसा राखाल, विविध गुंतवणूक पर्यायांमधील प्रमाण कसे निश्चित कराल, खात्याचे पुनर्संतुलन म्हणजे नेमके काय, ते करून तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचा परतावा कसा वाढवू शकता, गुंतवणूक करताना विविधतेचे तत्व का महत्त्वाचे आहे, तुम्ही इक्विटी, डेट आणि इतर मालमत्तांचे योग्य व्यवस्थापन कसे करू शकता। आता विक्री करणे चूक ठरेल का, आर्थिक उद्दिष्टांकडे वाटचाल करताना रिबॅलन्सिंग तुमच्यासाठी का आवश्यक आहे, तुमच्या गुंतवणुकीसाठी ॲसेट अलोकेशन कसे ठरवावे, जोखीम आणि परतावा यांच्यात योग्य समतोल कसा साधायचा, डेट फंड, इक्विटी, रिअल इस्टेट आणि सोने चांदी यासारख्या गुंतवणूक प्रकारांमधील प्रमाण ठरवताना कोणते नियम पाळावेत, गुंतवणुकीत सातत्य टिकवायचे असेल तर खात्याचे पुनर्संतुलन करण्याचा योग्य कालावधी कोणता, बाजाराच्या चंचलतेवर मात करण्यासाठी पोर्टफोलिओ पुनर्संतुलन कसे उपयुक्त ठरते, मार्कोविट्स आणि इतर अर्थशास्त्रज्ञांचे ॲसेट वेटेज आणि कोरिलेशन ऑफ रिटर्न्स याबद्दलचे विचार तुम्हाला काय शिकू शकतात। मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अत्यंत महत्त्वाचे विषय तुम्हाला इथे मिळणार आहेत। मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला, खात्याचे पुनर्संतुलन, रिबॅलन्सिंग ऑफ पोर्टफोलिओ। आम्ही इक्विटी 70% आणि डेट 30% असे प्रमाण जर ठरवले तर पुढची पायरी काय, जयने विचारले। ॲसेट अलोकेशन ठरवले की त्याप्रमाणे तुम्ही त्यातले प्रकार घेऊन तुमचा पोर्टफोलिओ तयार करायचा। नंतर बदलत्या बाजारभावामुळे पोर्टफोलिओतले डेट इक्विटीचे प्रमाण म्हणजेच ॲसेट अलोकेशन बदलते। मग वेळ येते तुमच्या पोर्टफोलिओचा बिघडलेला तोल सावरण्याची, म्हणजेच खात्याचे पुनर्संतुलन, पोर्टफोलिओ रिबॅलन्सिंग करण्याची। ते कसे होते हे या उदाहरणात तुम्हाला समजेलच। इथे आपण ॲसेटचा प्रकार, ठरवलेले प्रमाण, 1 वर्षानंतरची टक्केवारी आणि पुनर्संतुलन करण्याची कृती अशी तुलनात्मक चर्चा करूया। तर डेट जर 30% ठरवला तर 1 वर्षानंतरचे प्रमाण 15%, पुनर्संतुलन करण्याची कृती प्लस 15% खरेदी। नंतर दुसरा मुद्दा आहे इक्विटी, यामध्ये ठरवलेले प्रमाण आहे आपले 70% आणि 1 वर्षानंतरचे प्रमाण आहे 85%। इथे पुनर्संतुलन करण्याची कृती वजा 15% विक्री अशी दाखवलेली आहे आणि एकूण 100%, ते म्हणजे डेट 30% आणि इक्विटी 70% बरोबर 100%। 1 वर्षानंतरचे प्रमाण 15% अधिक 85% म्हणजेच 100% आणि पुनर्संतुलन करण्याची कृती आपले प्लस 15% आणि मायनस 15% खरेदी विक्री, इथे
बरोबर आलं 0%. तर ॲसेट अलोकेशन आणि पोर्टफोलिओ रिबॅलन्सिंग केल्यानंतर खरेदी, विक्री यामध्ये किंवा जैसे थे असे निर्णय घेणे तुम्हाला सोपे जाते. कारण वस्तुनिष्ठता असल्यामुळे भावना प्रधानता कमी होते. तुमचे लक्ष बाजारावर मात करणे याकडे न राहता तुमची उद्दिष्टे पूर्ण करणे याकडे राहते. यामुळे मानसिक त्राससुद्धा कमी होतो. आता विक्री करू का हे इतरांना न विचारता तुमचे तुम्ही ठरवू शकता. मित्रांनो, तुम्ही आजची कंडिशन पाहिली असेल की शेअर मार्केट हे डाऊन डाऊन आणि डाऊनच जात आहे. आता तुम्हाला प्रश्न पडत असेल की आपण आपले जे पोर्टफोलिओमध्ये डिलिव्हरी शेअर्स आहेत किंवा आपले म्युच्युअल फंड SIP असतील त्याचं काय करायचं. तर मित्रांनो, त्याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओत मिळेल. आपल्याला रिबॅलन्सिंग करणं शिकावं लागेल आणि यासाठीच तुमच्यासाठी आम्ही बेसिक कोर्स मोफत घेऊन आलेलो आहे, जो तुम्ही जॉईन करू शकता. त्यासाठी तुम्ही संपर्क करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये याची सविस्तर माहिती मिळेल किंवा स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला मध्ये मध्ये ही माहिती मिळेल. तुम्ही संपर्क करू शकता. तर मित्रांनो, बदललेले ॲसेट अलोकेशन मूळ प्रमाणात आणून ठेवण्याचे फायदे काय आहेत? जयने विचारले. ॲसेट अलोकेशन हे तुमची उद्दिष्टे पूर्ण करायला म्हणून केलेले असते. ते जर नंतर बदलले तर तुमची उद्दिष्टपूर्ती न व्हायची शक्यता असते. दुसरं म्हणजे ॲसेट अलोकेशन सांभाळल्याने कमी दरामध्ये खरेदी आणि चढ्या दरात विक्री हे फायदा कमवायचे सनातन सूत्र प्रत्यक्षात येते. आणि या उदाहरणातच बघा ना, इथे इक्विटी प्रकारात फायदा झाल्याने त्याची विक्री आणि कमी फायद्यातल्या डेट प्रकाराची खरेदी झाली. इथे तुम्हाला प्लस आणि मायनस मी सांगितलेलंच आहे, परंतु प्रमाण वाढलेल्या प्रकाराची विक्री व प्रमाण कमी असलेल्या प्रकाराची अधिक खरेदी हे तत्व सांगायला सोपे आहे. ते प्रत्यक्षात आणणे म्हणजे प्रवाहाविरुद्ध पोहण्यासारखे आहे. कारण जेव्हा शेअर्सचे दर वाढायला लागतात तेव्हा अजून वाढण्याची अपेक्षा असते आणि अशा वेळी खरेदीऐवजी विक्रीचा निर्णय घेणे कठीण असते. याउलट मागणी कमी असते तेव्हा त्याचे भाव कमी होत असतात आणि त्याची खरेदी करायचा निर्णयसुद्धा अवघडच असतो. कारण तेव्हा भाव अजून खाली येतील असे वाटत असते. आता आपण पाहूया पोर्टफोलिओचे पुनर्संतुलन रिबॅलन्सिंग कमी किंवा जास्त म्हणजेच हा जो बॅलन्स आहे हा कधी करायचा. काका, जर रोजच शेअर बाजार वर खाली जातो तर आम्हाला रोजच अशी रिबॅलन्सिंग करायला लागेल. जयने घाबरून प्रतिक्रिया दिली. नाही, इतके वारंवार करायची गरज नसते. पुनर्संतुलनाचा निर्णय 2 पद्धतीने घेता येतो. मित्रांनो, दोन्ही पद्धती काळजीपूर्वक ऐकून घ्या. पहिली पद्धत ठराविक कालावधीनंतर म्हणजे दर 6 ते 12 महिन्यांनी असे ठरवून. आणि किंवा दुसरा मुद्दा ॲसेट प्रकारांच्या मूळ प्रमाणात किती फरक पडला आहे यावरून, म्हणजे 10% ते 15% पेक्षा अधिक फरक पडला तर अशा 2 प्रकारामध्ये तुम्हाला विचार करावा लागेल. तेव्हाच तुम्हाला रिबॅलन्सिंग करावे लागेल. आणि मित्रांनो, तुम्हाला हे रिबॅलन्सिंग कसं करायचं हे जर तुम्हाला आमच्याकडून जाणून घ्यायचं असेल तर आमचे जे कोर्स डिझाईन केलेले आहेत त्यात तुम्ही जॉईन होऊ शकता. याची माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच मिळणार आहे. तर मित्रांनो, पुढे आता आपण वाटचाल करूया. मुलांनो, मी ही चर्चा ऐकली आणि त्यावरून मला असे वाटते की सृष्टीचे नियम हे माझ्या शेतीला आणि तुमच्या गुंतवणुकीला सुद्धा लागू पडतात. निसर्गामध्ये जसा शॉर्टकट नाही तसा गुंतवणुकीमध्ये सुद्धा नाही. सर्जेराव म्हणाले, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा यासारखे ऋतुचक्र गुंतवणुकीतही असते. अनुकूलन आणि प्रतिकूल चक्रे एकानंतर एक येतच राहतात. म्हणजे धीर धरला पाहिजे. हे तत्व दोन्हीकडे लागू पडते. तर सर्जेराव काका, आम्हाला तुमच्या पाहुणचाराने शेतावर फारच मजा आली आणि आमच्या ज्ञानात सुद्धा भर पडली. याबद्दल आम्ही सर्व मित्र तुमचे आभारी आहोत. जय म्हणाला, मुलांनो, आपल्या पुढच्या चर्चेमध्ये तुमची उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या दृष्टीने ॲसेट प्रकार कसे निवडायचे
ते आपण बघू. अवी काकांनी चर्चेचा समारोप घेतला. या समारोपाचा सारांश काय आहे मित्रांनो, तर ॲसेट अलोकेशन म्हणजे गुंतवणुकीच्या प्रकारांची निवड आणि त्यामध्ये किती पैसे गुंतवावे याचे तंत्र. प्रत्येक गुंतवणूक प्रकारावरचा परतावा आणि जोखीम नेमकी वेगळी वेगळी असते. पोर्टफोलिओवरचा एकूण परतावा आणि जोखीम यांचा एकत्रित विचार करणे महत्त्वाचे आहे. ठराविक कालावधीनंतर किंवा ॲसेट प्रकारांच्या मूळ प्रमाणात फरक पडला तर रिबॅलेन्सिंग करावे. याची टक्केवारी नेमकी कधी कशा प्रकारची असली पाहिजे म्हणजे तुम्हाला चांगला प्रॉफिट होईल. यासाठी तुम्ही आमच्याशी जोडून राहा आणि चॅनलला जोडून राहा. ॲसेट अलोकेशन केल्यानंतर खरेदी विक्रीचे निर्णय तुमचे तुम्ही घेऊ शकता. मित्रांनो, अशा प्रकारे अत्यंत सोप्या भाषेत लेखकांनी आपल्याला रिबॅलेन्सिंग हा मुद्दा समजावून सांगितला आहे. गुंतवणुकीत यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचे म्हणजे संयम, शिस्त आणि वेळोवेळी गुंतवणुकीचे पुनर्संतुलन करणे. बाजारातील चंचलतेवर मात करताना पुनर्संतुलनाच्या तंत्राने तुम्हाला तुमच्या आर्थिक उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुकर होईल. आज आपण पाहिले की ॲसेट अलोकेशन, विविधतेचे तत्व आणि गुंतवणुकीचा योग्य समतोल कसा राखता येतो. अविनाश परांजपे यांच्या धनवृद्धीसाठी म्युच्युअल फंड या ग्रंथातील मार्गदर्शन आपल्या गुंतवणुकीला दिशा देण्यासाठी खूपच उपयोगी ठरू शकते. तर मग आता वेळ आहे तुमच्या पोर्टफोलिओचे पुनरावलोकन करण्याची आणि नव्या जोमाने आर्थिक स्वप्न पूर्ण करण्याची. या व्हिडिओतील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेलच तर आमच्याशी जोडून राहा. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.